सकाळचा चहा असो व दुकानातील खरेदी, UPI वर QR कोड स्कॅन करून पैसे देण्याची आपली सवय आता महागात पडणार का? UPI वर फी वसूल करण्यासाठी सरकारने संसदेत एक नवीन विधेयक आणले आहे. नक्की काय आहे ही नवीन अपडेट? गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी. आतापर्यंत पूर्णपणे मोफत असलेली तुमची UPI सेवा लवकरच बंद होणार का? तुमच्याकडून किंवा दुकानदाराकडून पैसे कापले जाणार का? जर तुम्हीही रोज ऑनलाईन पेमेंट करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने UPI पेमेंट्स वरती टॅक्स आणि चार्ज लावण्याची तयारी केली आहे. याचा थेट फटका तुमच्या खिशाला कसा बसणार? जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो थेट तुमच्या आणि तुमच्या खिशाशी, आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे. हे बघा, सकाळच्या चहाच्या टपरीवरती 5-10 रुपये देण्यापासून ते एखाद्या मोठ्या मॉल मध्ये जाऊन हजारो रुपयांची खरेदी करण्यापर्यंत आपल्या खिशातून स्मार्टफोन काढणे, एक QR कोड स्कॅन करणे आणि 1 सेकंदात पैसे ट्रान्सफर करणे ही आता आपल्या सर्वांची रोजची सवय झाली आहे. बरोबर, अगदी भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या शोरूम पर्यंत सर्वच जण UPI वापरत आहे, हो की नाही? पण जरा विचार करा, आपण दररोज जी ही मोफत UPI सेवा वापरत आहोत तिला लवकरच ब्रेक लागणार आहे का? असा दिवस अगदी जवळ आला आहे का जेव्हा दुकानदार किंवा तुम्हाला स्वतः प्रत्येक स्कॅन वरती अतिरिक्त शुल्क किंवा फी द्यावा लागेल? होय, हे अगदी खरं आहे. केंद्र सरकारने नुकतेच संसदेत एक अत्यंत महत्त्वाचे विधेयक सादर केले आहे, ज्यामुळे UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती म्हणजेच मर्चंट्सवरती कायदेशीररित्या शुल्क आकारण्याची थेट परवानगी मिळणार आहे. मग हे नवीन विधेयक नेमकं काय सांगते? यामुळे UPI ॲप चालवणाऱ्या कंपन्यांना किती हजार कोटींचा फायदा होणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्यापाऱ्यांवरती लावल्या जाणाऱ्या या फीचा अंतिम भार अप्रत्यक्षपणे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य ग्राहकाच्या डोक्यावरती पडणार आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरे शोधणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि ते शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, या नवीन विधेयकाबद्दल आणि फीच्या प्रस्तावाबद्दल सविस्तर समजून घेण्यापूर्वी आपल्या देशात UPI ची पाळेमुळी किती खोलवरती रुजली आहे आणि त्याचा विस्तार किती अथांग झाला आहे हे काही अधिकृत आकडेवारीनुसार आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. या आकडेवारीवरूनच तुम्हाला अंदाज येईल की सरकारच्या एका निर्णयाचा कोट्यवधी लोकांवरती किती मोठा प्रभाव पडू शकतो. तर 30 जून पर्यंतच्या ताज्या सरकारी आकडेवारी अनुसार आज आपल्या देशात तब्बल 55.49 कोटी सक्रिय UPI युजर्स आहेत. जर आपण गेल्या काही वर्षातील UPI व्यवहारांच्या वाढीचा आलेख पाहिला तो थक्क करणारा आहे. हे बघा, 2021 ते 2022 मध्ये देशात एकूण 4,589 कोटी व्यवहार झाले होते. त्यांचे एकूण मूल्य 84.16 लाख कोटी रुपये इतके होते. परत 2022 ते 2023 मध्ये हा आकडा प्रचंड वाढला आणि एकूण व्यवहार 8,371 कोटी झाले, ज्याचे मूल्य 139.15 लाख कोटी रुपयांवरती पोहोचले. तेच जर आपण 2023 ते 24 मध्ये पाहिलं तर व्यवहारांची संख्या 13,113 कोटी झाली आणि पैशांचे मूल्य 189.55 लाख कोटी रुपयांवरती गेले. तेच 2024 ते 25 यामध्ये पुन्हा मोठी झेप पाहायला मिळाली. व्यवहार 18,587 कोटी झाले आणि त्यांचे मूल्य 260.56 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. आणि 2025 ते 26 या आर्थिक वर्षात UPI ने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या वर्षात तब्बल 24,165 कोटी व्यवहार झाले असून त्यांचे एकूण मूल्य 314.23 लाख कोटी रुपयांच्या अफाट टप्प्यावरती पोहोचलेत आहेत. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की आज भारतातील प्रत्येक नागरिक डिजिटल पेमेंट्स वरती किती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. आता अशा प्रचंड मोठ्या प्लॅटफॉर्म वरती जेव्हा फी लाभाचा नियम येतो तेव्हा काय घडते
ते पुढील भागात आपण पाहूया. तर काय आहे हे नवीन विधेयक आणि फीचा प्रस्ताव? आता प्रश्न पडतो की एवढे दिवस जे पेमेंट्स पूर्णपणे मोफत चालले होते त्यावर अचानक फी लावण्याची भाषा का सुरू झाली? हे बघा, देशात डिजिटल पेमेंटचा आकार लाखो कोटी रुपयांवरती पोहोचला असला तरी या सेवा देणाऱ्या कंपन्यांना आणि बँकांना यातून थेट उत्पन्न मिळवण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नव्हती. यामुळे डिजिटल क्षेत्रातील कंपन्या, फिनटेक स्टार्टअप्स आणि बँका यांचे आर्थिक नुकसान होत होते. आम्ही अब्जावधी रुपयांची इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरक्षा यंत्रणा उभी करतो, पण आम्हाला त्यातून कोणताही महसूल मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रात नव्या गुंतवणुकीला वाव उरत नाही, असा युक्तिवाद अनेक उद्योगपती आणि आर्थिक तज्ज्ञांनी सरकारकडे सातत्याने केला होता. याच मागणीची गंभीर दखल घेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत टॅक्सेशन अँड अदर लॉज बिल 2026 हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक सादर केले. तर या विधेयकाचा मुख्य उद्देश म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती म्हणजे मर्चंट्सवरती अधिकृतपणे शुल्क किंवा चार्जेस आकारण्यास कायदेशीर मान्यता देणे हा आहे. केंद्र सरकारने संसदेत हे स्पष्ट केले आहे की हा निर्णय अचानक घेतलेला नाही. देशात डिजिटल पेमेंट क्षेत्राची विश्वासार्हता वाढवणे, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि योग्य धोरणांच्या आधारे देशांतर्गत तंत्रज्ञान व निर्मितीला चालना देणे या हेतूनेच हे कायदेशीर दुरुस्ती केली जात आहे. बरं, हे सगळं झालं, आपण थोडं पुढे वळूया. या संपूर्ण विषयात जो सर्वात महत्त्वाचा आणि तांत्रिक शब्द वापरला जात आहे तो म्हणजे MDR. ही संकल्पना समजल्याशिवाय तुम्हाला या विधेयकाचा अर्थ कळणार नाही. MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात जाऊन ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने पैसे देता तेव्हा ती डिजिटल पेमेंट यंत्रणा चालवण्यासाठी बँका किंवा पेमेंट कंपन्या जसे की फोन पे, गुगल पे, पेटीएम, पाइन लॅब्स दुकानदारांकडून, व्यापाऱ्यांकडून एक ठराविक सेवा शुल्क वसूल करतात. याच शुल्काला MDR म्हटले जाते. इथे एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. MDR हा थेट ग्राहकांच्या बँक खात्यातून कापला जात नाही. तो व्यापाऱ्याला किंवा दुकानदाराला आपल्या मिलकीतून बँकेला अथवा पेमेंट ॲप कंपनीला द्यावा लागतो. म्हणजेच तांत्रिक दृष्टीने हा कर किंवा फी ग्राहकावरती नसून दुकानदारावरती असते. पण याचा अप्रत्यक्ष परिणाम ग्राहकांवरती कसा होतो हे आपण पुढे बघणार आहोत. हे बघा, जुना कायदा काय सांगतो आणि आता कायदा काय बदलला आहे ते मी तुम्हाला सांगते. आपल्या देशात बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक मुख्य कायदा अस्तित्वात आहे ज्याचे नाव आहे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 आणि सध्याचे नवीन विधेयक याच 2007च्या कायद्यात मोठी दुरुस्ती करत आहे. आतापर्यंत काय नियम होते? ज्या जुन्या कायद्यातील सेक्शन 10A अनुसार कोणत्याही बँकेला किंवा पेमेंट सेवा देणाऱ्या ॲप कंपनीला विशिष्ट इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड वरती जसे की UPI आणि रुपे कार्ड कोणताही MDR चार्ज आकारण्याची अजिबात परवानगी नव्हती. आणि तसेच इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 च्या सेक्शन 269 SU अनुसार ज्या व्यवसायाची किंवा दुकानदाराची वार्षिक उलाढाल 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे स्वीकारण्याची सोय करून देणे बंधनकारक होते आणि त्यावर कोणतीही फी आकारली जात नसे. आणि आता नवीन विधेयक 2026 काय बदल प्रस्तावित आहे ते मी तुम्हाला सांगते. आता लोकसभेत सादर करण्यात आलेले टॅक्सेशन अँड अदर लॉ बिल्स मध्ये 2026 च्या क्लॉज 2 अंतर्गत 2007 च्या कायद्यातील सेक्शन 10A मध्ये मोठा बदल सुचवण्यात आला आहे. या दुरुस्तीमध्ये आयकर कायद्याचा जुना संदर्भ पूर्णपणे हटवण्यात आला आहे. त्याऐवजी केंद्र सरकारद्वारे अधिसूचित केले जाईल त्यानुसार आणि एक किंवा अधिक इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड असे नवीन शब्द जोडले गेले आहेत. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा होतो की आता केंद्र सरकारला कायदेशीर अधिकार मिळतील ज्याच्याद्वारे सरकार अधिकृत अधिसूचना काढून UPI व्यवहारांवरती मर्चंट फी आकारण्यास मंजुरी देऊ शकते. मात्र इथे दिलासा देणारी गोष्ट म्हणजे जोपर्यंत केंद्र सरकार स्वतःहून अशी अधिकृत अधिसूचना काढत नाही तोपर्यंत कोणतीही ॲप कंपनीला किंवा बँकेला परस्पर असा कोणताही चार्ज वसूल करता येणार नाही. आता किती फी आकारली जाऊ शकते आणि कंपन्याला किती कमाई होईल याबद्दल मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता सर्वांच्याच मनात एक उत्सुकता आहे की जर फी लागू झालीच तर ती किती असेल आणि यातून कंपन्यांना नक्की किती फायदा होईल. तर मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या अंदाजानुसार सरकार सर्वच व्यवहारांवरती फी लावणार नाही. सरकार 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मोठ्या व्यवहारांवरती 0.3% ते 0.5% इतका MDR आकारण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. आता पाहिला गेलं तर 0.3% किंवा 0.5% ही टक्केवारी खूप लहान वाटते, पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जिथे रोज
अब्जावधी रुपयांचे व्यवहार होते तिथे या छोट्या टक्केवारीचे रूपांतर अफाट रकमेत होते. आणि याच्यात कंपन्यांची कमाई किती वाढेल? आर्थिक तंत्रज्ञानाच्या अंदाजानुसार जर केवळ 2,000 रुपयांवरील व्यवहारांवरती 0.3 ते 0.5% फी लागू केली तरी सुद्धा गुगल पे, फोन पे, पेटीएम, Amazon पे आणि पाइनलॅब सारख्या दिग्गज फिनटेक कंपन्यांना वर्षाला 5,000 कोटी ते तब्बल 2,10,000 कोटी रुपयांचा प्रचंड महसूल मिळू शकतो. तर तसे पाहायला गेले तर UPI वर फी आकारणे ही संकल्पना पूर्णपणे नवीन नाही. जेव्हा सुरुवातीच्या काळात देशात UPI सिस्टम लॉन्च झाली होती तेव्हा त्यावर अतिशय किरकोळ प्रमाणात MDR लावला जात होता. परंतु नोटबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहारांनाही चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये UPI आणि रुपे डेबिट कार्डवरील MDR पूर्णपणे रद्द केला आणि तो शून्यावरती आणला. व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने स्वतःच्या तिजोरीतून अनुदान देण्याची योजनाही राबवली होती. तर आता सरकार कोणत्या 2 पर्यायांवरती विचार करत आहे? पहिलं म्हणजे रकमेची मर्यादा, 2,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवरतीच MDR वसूल करणे. दुसरं म्हणजे व्यापाऱ्यांची उलाढाल, लहान दुकानदारांना वगळून केवळ मोठ्या व्यापाऱ्यांच्या वार्षिक टर्नओव्हर आधारित फी निश्चित करणे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार आणि सूत्रांकडून वारंवार हेच स्पष्ट केले जात आहे की हा नियम केवळ मोठ्या व्यापाऱ्यांसाठी आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठीच असेल. लहान भाजी विक्रेते, टपरी चालक, किराणा दुकानदार आणि सामान्य ग्राहक यांना यातून पूर्णपणे वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. आता प्रश्न पडतो की शेवटी या फीचा सर्व भार सामान्य ग्राहकांवरतीच पडणार का? तर आता येतो हा संपूर्ण कथेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वळणदार टप्पा. जरी केंद्र सरकार आणि कायदेतज्ञ असे सांगत असेल की MDRचा भार थेट ग्राहकांवरती पडणार नाही आणि तो केवळ व्यापाऱ्यांनीच भरायचा आहे, तरी सुद्धा प्रत्यक्ष व्यवहारात काय घडते याचा अनुभव आपल्या सर्वांना आधीपासूनच आहे. आपल्या समोर असलेली उदाहरणे सध्याच्या नियमानुसार क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास व्यापाऱ्यांना 1.5% आणि डेबिट कार्डवरती 0.9% इतका MDR द्यावा लागतो. पण तुम्ही अनेकदा लहान मोठ्या दुकानांमध्ये अनुभवले असेल की जेव्हा तुम्ही कार्डने पेमेंट करायला जाता तेव्हा दुकानदार तुम्हाला थेट सांगतो, सर कार्डने पेमेंट केले तर 1.5% किंवा 2% एक्स्ट्रा चार्ज लागेल, तो तुम्हालाच द्यावा लागेल, नाही तर कॅश द्या. आता UPI बाबत काय भीती आहे? पहिलं म्हणजे नफ्यात घट आणि सवलती बंद. जर UPI वरती 0.3 ते 0.5% फी लागू झाली तर व्यापाऱ्यांचा नफा कमी होईल. हा नफा भरून काढण्यासाठी व्यापारी ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती कॅशबॅक किंवा डिस्काउंट मध्ये थेट कपात करतील. दुसरं म्हणजे अतिरिक्त पैशांची मागणी. मोठे व्यवहार करताना व्यापारी ग्राहकांकडे UPI चे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हीच भरा अशी मागणी करू शकत नाही. तिसरं म्हणजे पुन्हा कॅश व्यवहारांकडे वाटचाल. जर दुकानदारांनी अतिरिक्त पैशांची मागणी केली किंवा UPI स्वीकारण्यास नाकार दिला तर सामान्य नागरिक वैतागून पुन्हा एकदा रोख रकमेनेच व्यवहार करण्यास प्राधान्य देईल. आणि अजून एक म्हणजे बँकिंग क्षेत्रातील नवी डोकेदुखी. गेल्या 5-6 वर्षात डिजिटल पेमेंट्स प्रचंड वाढल्यामुळे बँकेंनी अनेक भागातील ATM यंत्रणा कमी केली आहे किंवा बंद केली आहे. जर लोकांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती रोख पैसे वापरण्यास सुरुवात केली तर लोकांना कॅश काढण्यासाठी ATM शोधत भटकावे लागेल किंवा बँकेच्या रांगेत उभे राहावे लागेल, असा इशारा व्यापारी संघटना आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे. तर मित्रांनो, UPI वर मर्चंट फी आकारण्याचं सरकारच्या या नवीन विधेयकाबाबत आणि निर्णयाबाबत तुमचे काय वैयक्तिक मत आहे? जर भविष्यात दुकानदारांनी तुमच्याकडून UPI पेमेंटवरती 2 किंवा 5 रुपये अतिरिक्त मागितले तर तुम्ही डिजिटल पेमेंट करणे सुरूच ठेवाल की पुन्हा पूर्वीसारखे खिशात नोटा घेऊन रोख व्यवहार करायला सुरुवात कराल? तुमचे मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.